जशी नदी ही वाहत वाहत सागराला मिळून जाते, तसं ध्येय प्राप्तीसाठी ध्येय वेडे झालेला माणूस हा अटोकाट प्रयत्न करून त्याच्या ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करतो। तशाच एका माणसाचे उदाहरण आज आपण बघणार आहे। डहाणूतील कासा येथील चंद्रकांत या सरांचं एक उदाहरण आहे। तुम्हाला याच्यातलं आवड कधी निर्माण झाली? आवड तसं सांगायचं झालं तर मला लहानपणापासून ही आवड होती चित्रतारे मध्ये कसे दिसत असतील किंवा दुर्बीण विशेषतः मला दुर्बीण जास्त आकर्षण होतं की दुर्बिणीतून ते कसे दिसत असतील। तर मी कॉलेजला असताना एक छोटीशी दुर्बीण घेतली होती, एकदम छोटी होती ती, पण त्याच्यातूनही म्हणजे चांगलं आहे ती नेहरू सेंटर म्हणून घेतली होती, बऱ्यापैकी होती ती, जरी छोटी होती तरी त्यामध्ये खड्डे वगैरे व्यवस्थित दिसायचे। नंतर मग हा थोडा अजून मला कुतूहल वाढत गेलं की अजून जर का ग्रह झाले, जर का चांगले बघता आले तर बरं होईल। मग मी ती दुर्बीण घेतली, 6-7 हजाराची साधारण किंमत होती त्यावेळेस। ही 60 mm ची आहे साधारण, म्हणजे आकाश निरीक्षणासाठी किंवा एक अभ्यास करण्यासाठी ही अतिशय दुर्बीण मस्त, म्हणजे आपल्याला कुठे फिरवता येते, कुठे आपल्याला म्हणजे बाहेर न्यायचं असेल तर नेऊ शकतो, फटकन फिट करू शकतो, हे त्याचं स्टँड आहे। हे मग 7-8 वर्षापूर्वी मी घेतले। मग त्याच्यातून बऱ्यापैकी अभ्यास केला, आपलं क्षेत्रात मला झालं होतं ते तसं चांगलं मोकळं वातावरण आणि कोणाला डिस्टर्ब पण नव्हतं, बऱ्यापैकी अभ्यास केला। आता अभ्यास केल्यानंतर ही मोठी दुर्बीण घेतली जेणेकरून ह्या विभागातल्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातले विद्यार्थी काय बघण्यासाठी त्यांना डायरेक्ट न्यूज सेंटरमध्ये जावं लागतं, ते त्यांना इथे थोडंफार मिळेल आणि त्याच्यातून जर का एखादा प्रेरणा मिळाली आणि एखादा चांगला खगोलशास्त्रज्ञ वगैरे आपल्या भागातला झाला तर आनंद दिला। सर चंद्रकांत, मी ही दुर्बीण आणली तर तुम्ही सुरुवातीला थोडं तुमच्या छंदासाठी पैसे खर्च केले, तर तुमच्या घरच्यांची रिॲक्शन काय आली? घरच्यांची रिॲक्शन तशी नाही एवढी काही म्हणजे ही नव्हती चांगली, आणि काय हे काय उगाच मी पैसे खर्च करतोय वगैरे असं होतं। पण आता त्याच्याकडे मी जास्त लक्ष दिलं नाही, कारण की त्याकडे लक्ष दिलं असं मी आले की म्हणजे करू शकत नव्हतं। मग ते मी दुर्लक्षित केलं थोडं, घरचे सांगायचे हे काय असं, पण त्यांना तेही अशिक्षित, त्यांचाही दोष नाही, त्यांना काय माहिती हे नक्की काय असं। पण आज ते जेव्हा बघतात की पेपरला बातमी येते किंवा टीव्हीवर एखाद्या चॅनलला बातमी येते, त्यांना देखील आनंद होतो की हा आपल्या पोराने काहीतरी केलं असं। तुमचा जर का ज्या ठिकाणी आवड असेल, जशी माझी ह्या क्षेत्रामध्ये आवड होती, जशी तुमची ज्या क्षेत्रामध्ये आवड असेल त्या क्षेत्रामध्ये जास्त तुम्ही लक्ष द्या की जेणेकरून त्या क्षेत्रात तुम्ही काहीतरी करा। नाही तर मग पालक सांगतात किंवा शिक्षक सांगतात त्या दुसऱ्याकडे जा, मग त्याची इच्छा नसताना तो दुसरीकडे जातो, ठीक आहे तिथे थोडाफार सक्सेस होतो, पण त्याला जे मनाचं समाधान मिळत नाही। तर आता मी जे हे आता केलंय तर मला सगळ्यात म्हणजे मनाचं समाधान मिळालंय की मी माझ्या जीवनामध्ये जे मला आवडत होतं ते केलं आणि तेच खरं विद्यार्थ्यांसाठी योग्य ठरेल। जर आपण बघितलं की चंद्रकांत सरांनी इथल्या ग्रामीण भागातल्या लोकांसाठी एक खगोल केंद्र निर्माण करून खूप चांगल्या प्रकारचं कार्य केलेलं आहे। इथल्या मुलांना खगोलाबद्दल नवीन नवीन माहिती दिलेली आहे। तरी याच्यातनं एक कमतरता दिसून येते की शासनाची याबद्दल असणारा अभाव, शासनाने पुढे येऊन त्यांना मदत करावी आणि शासनाने त्यांना अजूनही प्रोत्साहित करायला पाहिजे की चंद्रकांत सर तुम्ही या क्षेत्रामध्ये अजून तुमच्या केंद्राचा थोडा प्रगती करा किंवा याच्यात तुम्हाला अजून जे वाढवता येईल ते आम्ही आर्थिक मदत करू असं शासनातर्फे सांगण्यात यावं। आणि आपण सर्वांनी सुद्धा चंद्रकांत सरांना जी लागेल ती मदत आपल्यातर्फे करता यावी।